सातपूर श्रमिकनगर परिसरात जुन्या वादातून एका सराईत गुन्हेगारासह दोघांनी काल रात्री 9:30च्या सुमारास एका कुटुंबियांच्या घरी जाऊन तुम्ही पोलिसात दिलेली तक्रार मागे घ्या, नाहीतर तुमचा बेत बघतो अशी धमकी देत शिवीगाळ करीत पार्किंगमध्ये लावलेल्या केडीएम दुचाकीचे नुकसान केल्याची तक्रार सातपूर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली। याबाबत सातपूर पोलिसांनी दिलेली सविस्तर माहिती अशी की श्रमिकनगर येथील सिद्धी संकुल अपार्टमेंटमध्ये राहणारे तक्रारदार वैशाली बाळकृष्ण आहिरे या महिलेच्या घरी जाऊन काल दिनांक 19 रोजी रात्री 9:30 वाजेच्या सुमारास अक्षय युवराज पाटील या सराईतासह त्याच्या दोघा साथीदारांनी तुम्ही पोलिसात दिलेली तक्रार मागे घ्या, नाहीतर तुमचा बेत बघतो अशी धमकी दिली। तक्रारदार महिलेच्या कुटुंबाला शिवीगाळ करीत अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये लावलेल्या आहिरे यांच्या केडीएम या दुचाकीची तोडफोड केल्याचा प्रकार घडला आहे। या प्रकरणी वैशाली आहिरे या महिलेनं सातपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अंमलदार गोपाळ पाटील हे करत आहे। काल त्याने रात्री येऊन आमच्या गाडीची तोडफोड केली, चॉपर घातले, CCTV कॅमेऱ्यामध्ये सगळं आलेलं आहे। इथं बिल्डिंगमध्ये त्याने धिंगाणा केला आहे। पोरं पण त्याच्याबरोबर बाकीचे पोरं पण आहेत। त्याने आम्हाला आमचं जगणं मुश्किल केलं आहे। आम्हाला चाकू सुऱ्यांचा धमकी देतो, आम्हाला फोन वगैरे करतो का तुमचा मर्डर करून टाकाल, तुम्हाला एकाला पण जगू देणार नाही। याच्या संदर्भात पोलिसांनी आम्हाला सहकार्य करावं अशी नम्र विनंती।